मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आता आणखी एक देवी कृपेची कथा. नवरात्र सुरू आहे त्यामुळे मी सध्या 2-3 देवीच्या कथा तुम्हाला सांगेन. तर आज जी कथा सांगणार आहे ती मंत्राचा, बीज मंत्राचा केवळ एकदा उच्चार केला तरीसुद्धा देवी प्रसन्न होते आणि इच्छित पूर्ण होतं असं दाखवणारी ही कथा आहे. एकदा व्यास मुनी फिरत फिरत नैमिषारण्यात गेले. तिथे लोमेश मुनी त्यांना तिथे सगळे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र तप करत होते आणि लोमेश मुनी त्यांना कथा सांगत होते. तर जमदग्नींनी त्यांना विचारलं की इतके सगळे देव आहेत, ब्रह्मा विष्णू आहे, सगळे देव आहेत, तर कुणाची आम्ही प्रार्थना करावी, कुणाची उपासना श्रेष्ठ आहे, कुणाची उपासना आम्ही करावी. तेव्हा लोमेशाने त्यांना सांगितलं की सगळ्यात आदिशक्तीची उपासना तुम्ही करावी. आणि सगळ्याच्यासाठी आदिशक्ती ही मुख्य आहे आणि ती या सगळं जगाची एका अर्थाने निर्मितीची शक्ती, पालन करणारी ती आहे. आणि त्यामुळे तुम्ही तिची उपासना केली तर ती लवकरात लवकर प्रसन्न होते. आणि कारण माया आई आहे, त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते आणि इच्छित वर तुम्हाला मिळतं. त्यामुळे आदिशक्तीची उपासना तुम्ही केली, अगदी थोडक्यात ती प्रसन्न होते. त्याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. म्हणून लोमेशाने ती गोष्ट पुढे सांगायला सुरुवात केली. कौशल देशामध्ये देवव्रत नावाचा एक ब्राह्मण राहत होता, प्रकांड पंडित चांगला. तर त्याला मुलबाळ नव्हतं. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं. अनेक ऋषीमुनींना त्यांनी बोलवलं, कोणाला होता केलं, कोणाला आणखी मंत्र म्हणण्यासाठी गोभिल ऋषींना त्यांनी ते काम त्यांना दिलं. आणि यज्ञ सुरू झाला. प्रत्येकजण आपापले दिलेली यज्ञासाठी जी आवश्यकता आहे ती कोणी होता कोणी म्हणजे त्याच्यात जी कामं असतात सगळे आपण बघतो. यज्ञ आजूबाजूला लोक कोणी समिधा टाकत असतं, कोणी काय करत असतं. तर ते सगळं चालू होतं. आणि काय झालं, गोभिल मुनींना सारखा श्वास घेऊन ते मंत्र म्हणत होते. मंत्रोच्चारण करून ते काम त्यांच्याकडे होतं. आणि 7 सुरांमध्ये ते मंत्र म्हणायला लागतात. ते 7 सुरांमध्ये ते म्हणत होते, मंत्र बरोबर म्हणत होते, पण त्यांना सारखा श्वास लागत होता. श्वास लागल्यामुळे काय व्हायचं की मंत्र बेसूर होत होते. कारण मध्ये थांबलं ना की सूर जातो ना, त्यांचं बेसूर गायन, ते मंत्र गायन होतं, ते बेसूर चालू होतं. देवव्रताने ते ऐकलं आणि त्याला खूप राग आला. तो म्हणाला, हो गोविल म्हणून काय चाललंय तुमचं? मी हा पुत्रप्राप्तीसाठी करतो यज्ञ, तुम्ही असं बेसूर काय गाताय? त्या मग गोविलने संतापले एकदम, कारण त्यांना तो त्रास होत होता ना श्वासाचा. तर त्यांनी शाप देऊन टाकला त्याला. ते त्याला म्हणाले की तुला पुत्र होईल पण तो मूर्ख निपजेल, मी तुला शाप देतो. आता मात्र देवव्रताला खूप भीती वाटली. तो म्हणाला की अहो नको, तुम्ही मला शाप देऊ नका, मी चुकलो, मी तुम्हाला शरण येतो, असं म्हणतो. अक्षरशः पाया पडला त्यांच्या आणि त्यांना म्हणाला की तुम्ही शाप मागे घ्या माझा, तुम्ही असं करू नका, तो ऋषी तर दयाळू असतात, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही माझ्यावर कृपा करा वगैरे. खूप त्यांनी त्यांची क्षमाभिमा मागितली. मग ऋषींना पण दया आली गोविला ना. तर ते म्हणाले ठीक आहे, तो सुरुवातीला उपजेल म्हणजे जन्म होईल, त्यानंतर अनेक काळ तो मूर्ख असेल, त्यानंतर मात्र तो प्रकांड पंडित म्हणून प्रसिद्ध होईल सगळीकडे. तर मग देवव्रताला जरा बरं वाटलं. यज्ञ वगैरे झाला आणि यज्ञाची फल म्हणून त्याला काही कालानंतर पुत्रप्राप्ती झाली. मुलगा झाला पण तो शापाप्रमाणे मूर्ख होता. वाढतोय काही कळत नाही त्याला. आहे नुसता सुद्धा नाही, म्हणजे नाही, त्याला काही आकलन शक्तीच नाही, काहीच नाही त्याच्याकडे, खाणं पिणं जेवढं झोपणं एवढंच. तर मग मुंज केली त्याची. त्यांना देवव्रताला वाटलं की त्यांनी पंडितांनी नाहीतरी गोविलाने आशीर्वाद दिले की नंतर तो पंडित होईल, मुंज करूया. त्याची मुंज केली. मुंज केल्यानंतर सुद्धा त्याच्यात काही फरक पडला नाही. त्याला बोललेलं काही कळायचंच नाही पूर्णपणे. अगदी म्हणजे अडाण्यापेक्षा अडाणी, मूर्ख असा तो होता. गोविल यानं देवव्रताला खूप वाईट पण वाटायचं, राग पण यायचा, आणि कधी होणार आहे हा आता पंडित असा विचार त्याच्या मनात यायचा. त्या दिवशी तो रागारागाने म्हणाला की हा ना आंधळा किंवा पांगळा बिंगळा असताना तर परवडलं असतं, पण हा मूर्ख नको. ब्राह्मण जर मूर्ख असेल ना तर त्याची सगळीकडे फार निर्भत्सना करतात लोक, खूप त्रास देतात त्याला, चेष्टा करतात. त्यामुळे हा मूर्ख, कारण लोक त्याची चेष्टा करत होते आता आजूबाजूचे.
त्यामुळे देवव्रताला खूप वाईट वाटत होतं हे सगळं पाहताना. पण हे त्यांनीसुद्धा ऐकलं. कोणी? त्याचं उतथ्य नाव ठेवलं होतं, ते मी सांगायची विसरले. त्या उतथ्याने पण ते ऐकलं मुलाने. आणि मग त्याला पण थोडंसं वाटलं की काय आहे असं, आपण नकोच वाटतं आहे ना. मग तो तिथून निघून गेला घरातून आणि गंगेकाठी असलेल्या, गंगेच्या आसपास असलेल्या वनामध्ये गेला आणि तो तिथे राहायला लागला. घर सोडून गेला तो. तिथे राहायला नंतर काय काम नाही, सकाळी उठायचं, आंघोळ, गंगेत आंघोळ करायची, काय ते मिळेल ते कंदमुळं फळ काय ते मिळेल ते खायचं, कोण काय दिलं तर खायचं, बसायचं, झोपायचं, फिरायचं आणि बसून राहायचं, इकडे तिकडे जंगलात फिरायचं. एवढंच त्याला येत होतं, एवढंच तो करत होता. एक दिवशी काय झालं, एक त्याच्यासारखाच एक मूर्ख शिकारी आला. त्या शिकाऱ्याने एका बाणाने एक डुक्कर मारलं. ते डुक्कर घायाळ अवस्थेत या उतथ्यासमोर आलं. उतथ्याने ते डुक्कर पाहिलं आणि त्याच्या मनात खूप दया अशी निपजली. तो एकदम म्हणाला, आई, आपण कसं करतो ना रक्तबंबाळ, काही आपल्या समोर आलं की म्हणा आई असं आपण म्हणतो, तसं तो आई म्हणाला. पण तो जे आई म्हणाला तो पहिल्यांदा म्हणाला होता आणि तो सारस्वत्यांचा बीज मंत्र आहे. ऐं ह्रीं क्लीं वगैरे आहेत ना, तसा त्यातला. तर तो बीजमंत्राचं उच्चारण नकळतपणे त्याच्या तोंडून झालं. ते झाल्यानंतर मग शिकारी आला तिथे. शिकारी आल्यानंतर शिकारी त्याला म्हणाला की तुम्ही नेहमी खरं बोलता, मी ओळखतो तुम्हाला, पण तुम्ही आता खरं सांगा ते डुक्कर कुठे गेलं? तर तो काही बोलतच नव्हता, शांत राहिला. आणि त्याच्यामुळे तो म्हणाला की डुक्कर मी मारलं आहे, ते मी माझ्या कुटुंबासाठी मारलं आहे, मला त्यांना जेवण, हे माझा व्यवसाय असं देवानी दिला आहे मला, असं तुम्ही समजा, पण तुम्ही खरं सांगा की ते कुठे गेलं आहे. तर हा खूप गोंधळात पडला की आता खरं सांगितलं तर डुक्कर मरेल, खोटं सांगितलं तर आयुष्यभर मी सत्यवचन बोलत आलो तर ते खोटं बोलायचं पाप मला लागेल, तर मी आता काय करू? त्याच्यापुढे खूप प्रश्न निर्माण झाला. तो शांत राहिला थोडा वेळ. तो याला डुक्कर निघून गेलं होतं जंगलात. हा गोंधळात पडला होता. शिकारी तिथे उभा होता. शिकारी म्हणाला, हो सांगा ना कुठे गेला ते डुक्कर? तेव्हा तो म्हणाला की हे बघा, डोळ्यांनी पाहिलं पण त्यांना ते बोलता येत नाही, सांगता येत नाही, आणि वाणीनं जे ऐकलं ते तिला पाहता येत नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही तुम्हाला, असं त्यांनी पण अगदी प्रकांड पंडित उत्तर दिलं त्यांनी. म्हणजे डोळे पाहतात पण डोळ्यांना बोलता येत नाही, आणि तोंडाला बोलता येतं पण तोंडाला दिसत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. ते दिल्यानंतर शिकाऱ्याला वाटलं काय नाही, पण हे उत्तर जे होतं त्यांनी दिलेलं ते पांडित्यपूर्ण उत्तर होतं. आणि त्यानंतर देवी त्याला प्रसन्न झाली त्यावेळी आणि तिने त्याला वर दिला की तू आता पंडित होशील. त्याप्रमाणे तो प्रचंड विद्वान झाला आणि नंतर तो सत्यव्रत या नावाने सबंध परिसरामध्ये प्रसिद्ध पावला. तर केवळ आई हे अक्षर म्हणजे अगदी चुकून उच्चारलं असं म्हणूया आपण त्याला, तरीसुद्धा त्याला खूप हे झाला. तो एका अर्थाने प्रार्थना झाली त्याच्या हातून देवीची, आणि देवीने हे अक्षर त्यांनी उच्चारल्यानंतर त्याला मूर्ख माणसाला प्रकांड पंडित केला. तर मॉरल ऑफ द स्टोरी, तुम्ही किती छोटीशी देवीची प्रार्थना केली तरी देवीचं तुमच्यावर लक्ष असतं, तिचा वरदहस्त तुम्हाला मिळतो, असं या गोष्टीतनं दिसलं. आणि मी वेगळी गोष्ट, मी सध्या देवी भागवत वाचते, त्यामुळे अशा छोट्या गोष्टी मला खूप छान वाचायला मिळत आहेत आणि मजा येते मला. तर मला असं वाटलं ही पण एक कथा तुम्हाला सांगावी. आता मी इथे थांबते, पुढल्या वेळी पुन्हा भेटेन. धन्यवाद.